हाय फ्रेंड्स, आज आपण ब्रोकोली सूप बनवत आहोत। आपण एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल घेतला आहे। कोणीही आपल्या आवडीनुसार बटरही घेऊ शकता। त्याच्यामध्ये ब्रोकोली हाय फ्लेमवर थोडा सॉते करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्याकडे आपल्याला नाचणी पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवत ठेवायची आहे। 1 तास भिजवली तरी चालेल। नंतर ते पाणी काढून एक मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालून त्याला बारीक करून घ्यायचं आहे। ते बारीक केलेलं मिश्रण आपल्या चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचे आहे। पुन्हा त्याच्यामध्ये दूध टाकून ती प्रोसेस रिपीट करायची आहे। एका साईडला आपण पाणी उकळत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण पास्ता पेनी थोड्याशा बॉईल करून घेत आहेत। मुलांना आपल्या सूप बरोबर थोडं पास्ता पेनी दिलं तर ते पण खुश होतील। आता आपण ते गाळून घेतलेले जे दूध आहे ते मीडियम गॅसवरती उकळत ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर चमच्यानी ते ढवळत राहायचे आहे। त्याच्यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही। ज्याप्रमाणे आपण कस्टर्ड मिल्क बनवतो ना, त्याप्रमाणे। आता आपल्या पास्ता पेनी पण एका साईडला शिजत आहेत आणि दुसऱ्या आपले दूध आता हळूहळू थिक व्हायला लागलेले आहे। थिक झाल्यानंतर ते बंद करायचे आहे आणि आता पॅनमध्ये पुन्हा थोडे ऑलिव्ह ऑइल किंवा बटर घेऊन त्यामध्ये थोडेसे गार्लिक कट करून टाकायचे आहे। त्यानंतर ते थोडासे वेळ सॉते करायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चॉप ओनियन टाकायचे आहे। ओनियन मोठे मोठे कट केले तरी चालू शकतात। दोन्ही आपल्याला थोडंसं हाय फ्लेमवर सॉते करायचं आहे। ही प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बॉईल वॉटर घालायचे आहे। आपल्याला ज्या पद्धतीने थिकनेस आवडतो सूपचा त्या पद्धतीने आपण आपलं वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आता चांगलं उकळू द्यायचं आहे। हे पाणी उकळू द्यायचं आहे आणि ह्या पाण्याला चांगली उकळी आता आलेली आपल्याला दिसत आहे। उकळी आल्यानंतर मग थोडं आपण जे अगोदर ब्रोकोली सॉते करून ठेवली होती ती ब्रोकोली आता त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि हाय फ्लेमवर हे चांगले उकळू द्यायचे आहे। त्याला आपण झाकण लावून ठेवले तरी चालेल आणि हे 7 ते 8 मिनिट चांगले हाय फ्लेमवर उकळायचे आहे। आता हे आपण पहा, नाचणीचं जे आपण बनवलेलं आहे ते असं थिक झाले। उकळलेले मिश्रण थंड झाल्यानंतर ते ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। मी ते काही क्लिप्स काढायच्या माझ्या राहिल्यामुळे ते दाखवणं शक्य झालं नाही। नंतर पॅनमध्ये हे ग्राइंड केलेले व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर नंतर ऑरिगॅनो मिक्स करायचे आहे। तसेच चवीनुसार आपण मीठ घालून त्याला चांगले ढवळून घ्यायचे आहे आणि हाय फ्लेमवर ते बॉईल करायचे आहे। आता हे मिश्रण उकळल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण नाचणीचे कस्टर्ड बनवले आहे ना ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि हलवत राहायचे आहे। त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि जरी झाले तरी ते आपल्या ब्लेंडरच्या साहाय्याने हँड ब्लेंडरच्या साहाय्याने ते गुठळ्या त्यातल्या काढून घ्यायच्या आहेत। आपले सूप रेडी आहे सर्व करण्यासाठी। बाउलमध्ये आपण अगोदर सूप घेणार आहोत। क्रीमी असे छान तोंडाला चव आणणारे सूप तयार आहे। त्याच्यामध्ये आपण ब्लॅक पेपर आणि हर्ब्स टाकून सर्व करणार आहोत आणि त्याच्यावरती मुलांसाठी आपण जे पास्ता पेनी तयार केले आहे ते वरती ठेवणार आहोत।
असे हे आपले चटकदार सूप तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां फ्रेंड्स। थँक्यू।